हॅलो वॉरियर्स, गट क मुख्य परीक्षा 2025साठी 30 ते 31 दिवस फक्त शिल्लक आहेत आणि या 30 ते 31 दिवसांमध्ये नेमकी अशी काय तयारी करायला पाहिजे, अशा कुठल्या गोष्टी तयारीमध्ये असायला पाहिजेत की या 30-31 दिवसांमध्ये आम्ही अभ्यास करून ही एक्झाम क्वालिफाय करू शकतो. हा प्रश्न बऱ्याच वॉरियर्सनी मला विचारला आणि म्हणून मग विचार केला की चला आपण स्ट्रॅटेजी सांगूयात जी ऑलरेडी ग्रुप बीचे स्टुडंट्स आहेत ते फॉलो करत आहेत. तर ती स्ट्रॅटेजी मी तुमच्यासोबत शेअर करते. पहिल्यांदा आपण पेपर 2 बद्दल बोलूयात. खूप टू द पॉईंट बोलणारे बरेचसे डाऊट स्टुडंट्सचे होते, पण मला असं वाटतं की याच्यामध्ये मी आत्ता कुठल्याही डाऊट्सबद्दल किंवा तुमच्या मनामध्ये चाललेल्या गोंधळाबद्दल बोलत नाही आहे. हां, फक्त एक गोष्ट क्लिअर करते. जर तुम्ही हा विचार करत असाल की खूप कमी दिवस राहिलेत आणि माझ्याकडे मेन्ससाठी तो कॉन्फिडन्स नाही आहे, मला माहिती नाही मी मेन्स क्वालिफाय होईन की नाही, मग मी मेन्स देण्याऐवजी पुढच्या वर्षीचीच एक्झाम जी आहे ती टार्गेट करेन, म्हणजे 14 जूनची वगैरे, आणि अभ्यास करेन, तर मी इथं एवढं नक्की तुम्हाला सांगू शकते की चुकीचा विचार करताय. कारण पूर्वपरीक्षा क्वालिफाय होणं हे तुमचं आत्तापर्यंतचं स्वप्न होतं. त्याच्यानंतर मेन्स देऊन तुम्हाला पोस्ट घ्यायची, हे तुमचं फायनल गोल आहे. आणि जर ते तुमचं ध्येय असेल आणि तुम्हाला जर चान्स मिळालेला असेल तर तो तुम्ही हातातून घालवू नका, हा विचार करून की होईल की नाही होईल. 30-31 दिवस इनफ आहेत स्वतःला ओळखण्यासाठी आणि एक्झाममध्ये जे विचारलं जातं आहे किंवा सिलेबसचा जो पार्ट आहे जो एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे तो कंप्लीट करण्यासाठी, मग तो आपल्याला समजला पाहिजे. गोष्टी लक्षात घ्या की जर तुम्ही पेपर 2 किंवा पेपर 1साठी जर पाहिलं की तुमच्याकडे अवेलेबल असणारं जे रेफरन्स मटेरियल आहे हे भरमसाठ प्रमाणात आहे. जरी तुम्हाला असं वाटत असेल की माझ्याजवळ स्पेसिफिकली काही नाही आहे, पण या इतक्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑनलाईन पण मिळतील की तुम्हाला ते सगळं कंप्लीट करायला 1-1.5 वर्ष लागेल. आपल्याला अवेलेबल किती आहे हे नाही पाहायचं, माझ्याकडे ॲबिलिटी किती आहे, मी किती एबल आहे या गोष्टी करण्यासाठी, याचा विचार करायचा की मी नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि ते करण्यासाठी तुम्हाला आयोगाचा पॅटर्न समजून घ्यावा लागेल. जसं की तुम्हाला पूर्वपरीक्षेला पण पॉलिटी होतं, मुख्याला पण पॉलिटी आहे, पूर्वपरीक्षेला पण भूगोल होता, मुख्याला पण भूगोल आहे. पण मग मला अख्खच्या अख्खं पुस्तक वाचणं गरजेचं आहे का, हे समजण्यासाठी तुम्हाला पेपरमध्ये येणाऱ्या प्रश्नांची संख्या माहिती पाहिजे. मॅथ्स, रिझनिंग, सांख्यिकी हे सगळं जे काही आहे ते मिळून आपल्याला पेपर 2ला जे काही प्रश्न येतात, टोटल प्रश्न आहेत 22, म्हणजे मार्क्स झाले 44. हा एक सब्जेक्ट असा आहे जो तुम्हाला या रिझल्टमध्ये येण्यासाठी, ही पोस्ट मिळवून देण्यासाठी फार हेल्प करेल. जर मॅथ्स रिझनिंगचं कन्फ्युजन असेल, बेस्ट वे मॅथ्स रिझनिंग प्रिपेअर करण्याचा आत्तापर्यंतचे PYQ जे आहेत ते काढायचे. याच्यातही स्पेसिफिक 2023 आणि 2024चा ग्रुप बी, सी, ग्रुप बी आणि सी हे जे पेपर्स आहेत, 4 पेपर्स, या 4 पेपरमध्ये आलेले 22 जे प्रश्न आहेत, हे प्रश्न अक्षरशः तोंडपाठ झाले पाहिजेत, इतके प्रॉपरली करा. हां, जर समजा एखादा टॉपिक असा असेल की जो तुम्हाला कठीण जातोय, तो काही केला तरी समजतच नाही, फॉर एक्झाम्पल माझ्या बाबतीत तो मिश्रणवाला जो टॉपिक असतो, मिश्रणाचे जे प्रश्न येतात ते मला नाही समजत, तर तो मी स्किप करते. पण बाकीचे जे आहेत, म्हणजे मला माहिती की वैवारीवरचा प्रश्न आला तो माझा चुकला नाही पाहिजे, ठीक आहे, किंवा आंतरवेगवरचा आला तर तो नाही चुकला पाहिजे, किंवा संख्या मालिका आली तर तो नाही चुकला पाहिजे, नातेसंबंध आला तर नाही चुकला पाहिजे, असं तुम्हाला ठराविक टॉपिक जे आहेत ते माहिती पाहिजेत. आणि जे प्रश्न या एक्झामना ऑलरेडी आलेले आहेत त्या प्रश्नांची खूप तगडी प्रॅक्टिस करा. कारण आयोग काय करत आहे, आधी विचारलेले प्रश्न फक्त नावं आणि त्याच्यातले आकडे जे आहेत ते बदलून आहे असा प्रश्न विचारत आहे. आणि मग जर तुम्ही ऑलरेडी याचं प्रिपरेशन केलेली असेल ना, जर एक गणित तुम्ही 4 ते 5 वेळा प्रॅक्टिस केलेली असेल, तर पुढच्या वेळेला जेव्हा सेम प्रश्न येतो, जरी त्याच्यामधले आकडे बदलले तरी तुम्ही लगेच त्या किमती तिथे टाकून तुम्ही उत्तरं काढू शकता. त्याच्यामुळे जर गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाची जर भीती वाटत असेल, आयोगाचे पेपर पहा. आता आयोगाचे पेपर पाहून पण समजत नाही, बेस्ट वे यूट्यूबला आत्तापर्यंत ज्या पण टीचर्सना तुम्ही फॉलो केल्या त्या टीचरचा त्या वर्षीच्या एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ पाहायचा. त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण मेथड एक्सप्लेन केलेली असते, उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं हे सांगितलेलं असतं. याची प्रॅक्टिस प्रॉपरली करा. आणि एवढे मी सांगू शकते, जर तुम्ही याची प्रॉपर प्रॅक्टिस केलीत तर अगदी तुमच्या एक्झामला, म्हणजे 10-12 दिवसांचा जरी वेळ शिल्लक असेल आणि तेव्हा जरी तुम्ही हे मेन्सचे पेपर्स, त्याच्यात विचारलेले प्रश्न आणि त्या टाईपच्या उदाहरणांची प्रॅक्टिस केली तरीसुद्धा तुम्ही मॅथ्स रिझनिंगला 15+ घेऊ शकता. फक्त तुम्ही मेहनत घ्यायला किती तयार आहात याच्यावरती सगळ्यात. आणि हा विषय स्किप करण्यासारखा नाही आहे जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर, पहिली गोष्ट. त्याच्यानंतर येतो सायन्स अँड टेकचा भाग, ठीक आहे. तर आता मी इथे जे सांगितलं ना तुम्हाला, एकतर PYQ करा, या PYQचं जे ॲनालिसिस आहे त्याच्यासाठी यूट्यूबवरचे जे व्हिडिओज आहेत ते प्रॉपरली फॉलो करा. आणि मोस्ट इम्पॉर्टंट
प्रॅक्टिस. फक्त व्हिडिओ पाहून तुम्ही पास होणार नाही. उदाहरणार्थ तुम्हाला विचारले की मिनिट काटा आणि तास काटा याच्यातला हे किती आहे, किती अंशाचा कोण आहे. तुम्ही जेव्हा व्हिडिओमध्ये पाहता ना ते 32h वजा 1/2 मिनिट असं काहीतरी आहे, सॉरी 11/2 की काहीतरी, मला पण एक्झॅक्टली आठवत नाही आहे. तर समजा तुम्ही ते सूत्र पाहिलं, जेव्हा तुम्ही ते पाहताय तेव्हा तुम्हाला ते बरोबर तिथे लगेच क्लिक होतं. तुम्हाला वाटतं अरे हे किती सोपं आहे, एवढं तर कॅल्क्युलेशन करायचं आहे. पण जेव्हा तुम्ही ॲक्च्युली क्वेश्चन पेपर सोडवायला घेता तुम्हाला ते सूत्र नाही आठवत. 30 नंतर H करायचं का M करायचं. आत्ता जसं मी म्हटलं 11/2 आहे की काय हे मला एक्झॅक्टली आठवेना. तसा तिथे गोंधळ उडतो. म्हणून त्याची प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. सो या 3 गोष्टी मॅथ्स रिझनिंगच्या बाबतीत प्रॉपरली फॉलो करायच्या. सायन्स अँड टेकचा भाग. सायन्स खूप स्टुडंट्सना अवघड जातं. खूप स्टुडंटनी आतापर्यंत सायन्सबद्दल कंप्लेंट केलेला. प्रीला मुलांचा स्कोर 7-8च्या वर जात नव्हता. बट आत्ताच्या जी प्री झालेली बी आणि सीची पण दोन्हीकडे मुलांनी 15पैकी 13-14 मार्क्स घेतलेत. कारण सायन्सच्या बाबतीत मी इतकी गॅरंटी देऊ शकते, तुम्ही जर वॉरियर ऑफिसरवरचे लेक्चर्स केले, सायन्स तुम्हाला आयुष्यात कधीच कठीण वाटणार आहे. खूप सगळे ट्रिकचे व्हिडिओज आणि खूप इझी लँग्वेजमध्ये दिलेले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जर तुम्ही मेन्सचे पेपर पाहिले, सायन्सचे येतात 12 प्रश्न, ठीक आहे, आणि टेकचे जे आहेत ते 8 येतात. मग त्याच्यामध्ये रिमोट सेन्सिंग, GIS, GPS असेल, त्याच्यानंतर जे काही ICTचे वगैरे क्वेश्चन्स आहेत ते. हे जे 12 प्रश्न आहेत की नाही, या 12 प्रश्नांचं वैशिष्ट्य असं आहे की आयोगाने, जर तुम्ही मागचे 23-24चे पेपर पाहिले, आयोगाने एकाच टॉपिकवरती 2 ते 3 प्रश्न विचारलेले आहेत. आणि मोस्ट ऑफ द टाईम हे जे काही 2 ते 3 प्रश्न आहेत हे प्राणी वर्गीकरण किंवा वनस्पती वर्गीकरण या टॉपिकवरती विचारलेले आहेत. म्हणजे एकच टॉपिक तुम्हाला 6 मार्क्स मिळवून देऊ शकतो जर तो तुम्ही प्रॉपरली केला तर. आयोगाने वनस्पतींमधली जी महत्त्वाची संप्रेरक आहे त्याच्यावरती पण प्रश्न विचारला आहे. आणि या सगळ्या गोष्टींच्या ट्रिक्स मी ऑलरेडी यूट्यूबवरती दिलेल्या आहेत. जर ते पाहिलं नसेल तर सायन्सची प्लेलिस्ट ओपन करायची, पाहायचं आणि ते करून घ्यायचं, कारण त्याचा तुम्हाला मेन्सला फार फायदा होणार आहे. आणि एक गोष्ट, प्रीची तयारी तुम्ही 4 वर्ष 5 वर्ष जेव्हा करता तरीसुद्धा बऱ्याचदा मुलांचा, म्हणजे यावर्षी पेपर दिला 30-40 स्कोर येतोय, पुढच्या वर्षी दिला 1-2 मार्क्सनी वाढतो किंवा कमी होतो. पण मेन्सच्या बाबतीत तुम्ही आज जर अभ्यास केला, तुम्ही आज एक पेज जरी प्रॉपरली केलं असेल ना तरी तुमचा 1 मार्क तरी 100% वाढतो. तुम्ही किती अभ्यास करता तेवढं तुमचे मार्क्स वाढतात. पण मेन्सला खूप काय म्हणतो आपण त्याला, एक्झाम ओरिएंटेड स्टडी गरजेचं आहे. मेन्सला फापट पसारा काहीही विचारला जात नाही. मेन्सची चौकट अगदी ठरलेली आहे की ठराविक टॉपिक आहेत, याच्यावरती प्रश्न येणार, याच फॉर्मॅटमध्ये प्रश्न येणार आणि त्याचं फॉर्मॅटमध्ये प्रश्न येतात. इव्हन 2023-24चे पेपर तुम्ही पाहिले, पॉलिटीसारखा विषय घ्या, राज्यपाल याच टॉपिकवरती 2-2 प्रश्न एकाच पेपरमध्ये आहेत. म्हणजे तुम्हाला फक्त सिलेक्टिव्ह टॉपिक, पण ते खूप परफेक्ट करायची गरज आहे. कारण मेन्सचे क्वेश्चन्स हे अगदी थोड्या टॉपिकवरती येतात, पण क्वेश्चन जे आहेत म्हणजे रिपीट झालेले असतात किंवा एकाच टॉपिकवरती परत परत प्रश्न येतात. पण तुम्ही जर खूप एक्स्ट्राचं करत बसलात तर डेफिनेटली तुम्ही मागे राहाल, कारण तुमच्यावरती बर्डन येईल. आणि जे मी सुरुवातीलाच सांगितलं की तुम्हाला अवेलेबल काय आहे हे नाही बघायचं, आपण करायला कुठल्या गोष्टी करायला एबल आहोत ते पाहायचं आहे. म्हणजे मी तुम्हाला आज एक कोर्स देईल, मी तुम्हाला सांगेन की 250 लेक्चर दिलेत, 300 दिलेत, 500 लेक्चर दिलेत, तुम्हाला पॉसिबल आहे का तेवढे 300 लेक्चर्स कंप्लीट करणं, हा मेन मुद्दा आहे. म्हणजे माझ्यासमोर ठीक आहे क्वेश्चन पेपर माझ्याकडे भरमसाठ येऊन पडलेत, मी 1 तासाचा टाईम लावून तो पेपर सोडवणं, त्यात सगळ्या सब्जेक्टचं मी ॲनालिसिस करणं, ते ॲनालिसिस रिवाईज करणं, हे मला पॉसिबल आहे का या टाईमलाईनमध्ये, ही पण गोष्ट इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात घ्या. सो ढीगभर करण्यापेक्षा लिमिटेड जे एक्झामला विचारलं जातं आहे टू द पॉईंट तितकंच आणि परफेक्ट करा. 100 प्रश्न येत आहेत ना पेपर 2ला, माझी 100 प्रश्नांची तयारी नाही झाली चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. 90 प्रश्नांची नाही झाली तरीही चालेल, माझ्या 80 प्रश्नांची तयारी होऊ देत, पण ते 80 मला इतके परफेक्ट करायचे आहेत की त्या 80त चुकायचा चान्स नाही पाहिजे. हा अप्रोच ठेवून अभ्यास करा. मग आता सायन्सचं लक्षात आलं की ठराविक टॉपिक ते पण प्रॉपरली करायचं. त्याच्यासाठी तुम्हाला या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला PYQची फार गरज पडणार आहे. कारण जोपर्यंत तुम्ही आयोगाचा पेपर पाहत नाही, तुम्हाला पॅटर्न समजणार नाही, तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की मी नेमका काय अभ्यास करू. सो तुम्हाला एक गोष्ट इथे हेल्पफुल ठरू शकते. ग्रुप बीच्या एक्झामसाठी, मुख्य परीक्षेसाठी मी एक 45 डेज चॅलेंज घेतलेला आहे. त्या चॅलेंजमध्ये ऑलरेडी म्हणजे अजून सुरू आहे ते चॅलेंज, कारण एक्झाम झालेली नाही आहे, 17 मेला एक्झाम आहे. सो तुम्ही 45 डेज जर तुम्हाला म्हणजे तुम्ही कुठला कोर्स घेतलेला नाही आहे किंवा तुमच्या अभ्यासाला दिशा नाही आहे तर 45 डेज चॅलेंज तुम्ही जॉईन करू शकता. वॉरियर ऑफिसर ॲपवरती आहे. अगदी 400-500 रुपयांमध्ये तो कोर्स तुम्हाला मिळेल. पण तिथे 2022 PSI STI ASO SRचे पेपर्स, 2023 ग्रुप सी मेन्स, त्याच्यानंतर 2023 ग्रुप बी मेन्स, 2024 ग्रुप बी मेन्स आणि 2024 ग्रुप सी मेन्स, हे सगळे पेपर्स
प्लस सायन्स टेक्स्टच्या क्वेश्चन्सचा ॲनालिसिस, प्लस करंट अफेअर्सची तयारी. करंट अफेअर्सच्या बऱ्याचशा टेस्ट ज्या आहेत त्या मी ऑलरेडी 7 टेस्ट दिलेल्या आहेत. सो अशी सगळी तयारी, म्हणजे मॅथ्स रिजनिंग सोडलं तर बाकी सगळ्या विषयांची तयारी तुमची तिथे होऊन जाईल. त्यामुळे तुम्ही तो कोर्स घेऊ शकता आणि लिमिटेड डाटा आहे, लिमिटेड गोष्टींमध्ये तुम्ही ते करू शकता. प्लस पेपर 1साठी ऑलरेडी जे मी तुम्हाला मराठी इंग्लिश बोलले, म्हणजे इंग्लिशवाला जे फ्रीवाला चॅलेंज मी दिलेला आहे तुम्हाला ॲपवरती, तर तिथे मी राज्यसेवा अगदी 2016 आय थिंक 2022-23 पर्यंतचे पेपर असतील. त्यानंतर ग्रुप बीचे आणि ग्रुप सीचे जेवढे पण मराठी इंग्लिशचे पेपर्स आहेत ना, त्याच्यातलं इंग्लिशचं तर ऑलमोस्ट सगळ्या पेपरचं ॲनालिसिस जे आहे ते दिलेलं आहे. आणि मराठी इंग्लिशला तर खूप क्वेश्चन्स रिपीट होतात, त्याच्याबद्दल आपण बोलूयाच नंतर. आधी पेपर 2बद्दल बोलून घेऊयात. सो सायन्स अँड टेक जर 20 प्रश्न येत असतील, इथे 22 आहेत, इथे 20 प्रश्न आहेत. म्हणजे तुमचा एवढा मोठा पोर्शन, इथे 44 मार्क, इथे 40 मार्क. जस्ट इमॅजिन करा की हे स्किप करण्यासारखे सब्जेक्ट नाहीत. आणि त्याच्यानंतर येतो तिसरा महत्त्वाचा सब्जेक्ट, दॅट इज पॉलिटी. पॉलिटीचे येतात 15 प्रश्न, म्हणजे 30 मार्क. पॉलिटी तुम्ही जे प्रीला केले ना, ऑलमोस्ट सगळं तेच आहे मेन्सला. आणि मेन्सला तर काही टॉपिक असे आहेत की जे वारंवार रिपीट आहेत, म्हणजे राज्यपालसारखा टॉपिक आहे, परत परत प्रश्न विचारलेत. एकाच पेपरमध्ये 2-2 प्रश्न आहेत. मूलभूत हक्कांवरती, मार्गदर्शक तत्व, मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य. मूलभूत कर्तव्य तर एका पेजचा टॉपिक आहे, त्याच्यावरती एका पेपरमध्ये 2-2 प्रश्न विचारलेत आयोगाने. मार्गदर्शक तत्वांमध्येच एकाच पेपरमध्ये 2-2 प्रश्न आहेत. 2022चा तर एक पेपर आम्ही पाहत होतो, मूलभूत हक्कांवरती 3 की 4 क्वेश्चन, 5 प्रश्न एकाच पेपरमध्ये. 15पैकी 5 प्रश्न जर एका टॉपिकवरती येत असतील तर लक्षात घ्या की मला इकडचे 5-6 टॉपिक वाचत बसायची मेहनत घ्यायची गरज नाही आहे. पण मला हे कळलं पाहिजे की कुठला तो टॉपिक आहे ज्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात, रिपीट होऊ शकतात किंवा एकापेक्षा जास्त प्रश्न येतील. आणि याच्यासाठी मला PYQची मदत होईल. सो PYQ जे ॲनालिसिस मी घेतलेलं आहे, ज्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग आहेत, ते तुम्हाला 45 डे चॅलेंजमध्ये मिळणार आहे. ठीक आहे. आता हे झाले 3 सब्जेक्ट. या सगळ्या सब्जेक्टची तयारी करण्यासाठी PYQचा आधार मस्ट आहे. रिमोट सेन्सिंगसारखा टॉपिक जर तुम्हाला अवघड जात असेल किंवा सायन्स अँड टेकमध्ये हा टेकचा जो पण पार्ट आहे तो जर कठीण जात असेल, थोड्या दिवसात काय करावं कळत नसेल, बेस्ट वे हा आहे. आत्तापर्यंत राज्यसेवाला ग्रुप बी मेन्स, ग्रुप सी मेन्सला जेवढे पण विचारलेले प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांचं फक्त ॲनालिसिस करा प्रॉपरली. कुठलंही एक बेस्ट बुक घ्या, त्याच्यातून ॲनालिसिस करा. तेवढं ॲनालिसिस जरी तुम्ही केलं तरी सायन्स अँड टेकचे जे काही 8 प्रश्न येतात ना, 6-7 तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. कारण हा पार्ट इंटरेस्टिंग आहे. आपल्याला तो कठीण वाटतो कारण आपण कधी अजून त्याला पाहिलेलंच नाही आहे. पण तुम्ही जर त्याला त्या अप्रोचनी पाहिलं तर तो तुम्हाला इझी वाटायला लागेल आणि मार्क्स पण मिळवून देईल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा सब्जेक्ट येतो. आता हिस्ट्रीचे 10 क्वेश्चन्स आहेत तुम्हाला, इकोचे 10 क्वेश्चन्स आहेत, करंट अफेअर्सचे 10 क्वेश्चन्स आहेत, जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंट दोन्ही मिळून तुम्हाला 10 क्वेश्चन्स आहेत. आता इथे लक्षात घ्या एक गोष्ट की हिस्ट्रीचे 10 जे आहेत ना, मोस्टली वर्तमानपत्र, त्याच्या म्हणजे वृत्तपत्र जे आहेत त्याच्यावरती प्रश्न येतात. कामगार चळवळीवरती प्रश्न आहेत. त्याच्यानंतर काही समाजसुधारकांवरती एका पेपरमध्ये राजर्षी शाहू महाराजांवरती 2-2, 3-3 प्रश्न आलेत. महात्मा फुलेंवरती प्रश्न विचारलेले आहेत. किंवा मोस्टली आत्तापर्यंतच्या तर पेपरचा पॅटर्न हा आहे की एकाच व्यक्तीवरती 2-2 प्रश्न आहेत, म्हणजे एकाच समाजसुधारकावरती 2-2 प्रश्न आहेत. वृत्तपत्र 30-30 रिपीट झालेली आहेत. किंवा कामगार चळवळ आहे त्याच्यावरती प्रश्न, किंवा राष्ट्रीय काँग्रेस आहे त्याच्यावरती प्रश्न. ठराविकच टॉपिक आहेत ज्याच्यावरती प्रश्न आहेत. सो अगदी मला अख्खंच सगळं करत बसायचं आवश्यकता नाही आहे. हिस्ट्री झालं. इकॉनॉमिक्स. आता इकॉनॉमिक्सच्या बाबतीत ना, इकॉनॉमिक्सचं पुस्तक जर आपण पाहिलं तर एवढं मोठं पुस्तक आहे, जाडच्या जाड. 10 प्रश्न येतात. तर 10 प्रश्नांमधले 3 ते 4 प्रश्न हे फक्त कन्सेप्च्युअलच आहेत. म्हणजे तुम्हाला जर इकॉनॉमिक्स समजत असेल थोडंफार तर त्याच्यातले प्रश्न येतात. आणि ज्या फॅक्ट विचारल्या जातात ना, मोस्टली त्या फॅक्टमध्ये दिलेले जे आकडे आहेत ते आयोग बरोबर देतो. एखाद्या दुसऱ्या वेळेला चुकीचा असू शकतो, पण मोस्टली ते बरोबर दिले जातात. मग तुम्हाला ते समजण्यासाठी PYQ पाहणं गरजेचं आहे. एकदा तुम्ही पाहिले मागचे क्वेश्चन्स की तुम्हाला कळेल की हे काय आहे, पण त्याच्यासाठी त्याचं ॲनालिसिस तुम्हाला समजलं पाहिजे. कारण जर तुम्ही पहिल्यांदा प्रश्न वाचाल तुम्हाला थोडंसं कठीण वाटेल. इकॉनॉमिक्समध्ये RBIवरती जे काय RBIची पतनियंत्रणाची साधनं आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारण्याचं प्रमाण थोडं आहे, तर मग ते आपण परफेक्ट करून ठेवलं पाहिजे. बँकांच्या राष्ट्रीयकरणावरती प्रश्न आलेला आहे, म्हणजे ते केलं पाहिजे. म्हणजे थोडक्यातच बँकिंग हा जो टॉपिक आहे त्याला थोडं फोकस केलं आयोगाने. किंवा सार्वजनिक वित्तसारखा टॉपिक आहे, किंवा कररचनासारखा टॉपिक आहे, करप्रणाली, त्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेत. पंचवार्षिक योजनांवरती प्रश्न विचारलेत. पंचवार्षिक योजनांमध्ये पण आयोगाने फोकस काय केलं, बेरोजगारीचा दर वगैरे कुठल्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान काय होता. जेव्हा तुम्ही PYQ करताना तुम्हाला कळते की कुठले चॅप्टर आहेत जे मला पिक करायचे, आणि जेव्हा ते तुम्हाला कळते की मला नेमकं काय वाचायचं आहे
त्यावेळेला तुमचा एवढा मोठा जो ढीग दिसतो की नाही, म्हणजे तुम्हाला जर पेपर 2ची तयारी करायची आहे, हे एवढं मोठं जर तुम्हाला दिसत असेल सिलेबसकडे पाहिल्यानंतर किंवा अवेलेबल मटेरियल पाहिल्यानंतर, लक्षात येईल की याच्यातला एवढाच पोर्शन आहे ज्याच्यावरती ॲक्च्युली मला क्वेश्चन्स विचारले जात आहेत आणि मला हा फाइंड आउट करायचा आहे. अदरवाईज एवढं जर करत बसाल टाईम मिळणार नाही, दुसरी गोष्ट लक्षात राहणार नाही, तिसरी गोष्ट कॉन्फिडन्स मिळणार नाही, म्हणजे कॉन्फिडन्स अजिबात येणार नाही. सो आपल्याला एन्झायटी नाही वाढवायची की मला एवढं करायचं, हे करायचं, ते करायचं, ते करायचं. आत्ता मला बरेच मेन्सचे स्टुडंट विचारतात, मॅम असं होतं, धडधड होतं. हे नॅचरल आहे, पण आपल्याला जर कॉन्फिडन्स वाढवायचा असेल, आपला फोकस फार क्लिअर असायला पाहिजे. ठीक आहे. सो या गोष्टी झाल्या. आता इकॉनॉमिक्स लक्षात आलं असेल. करंट अफेअर्सला जे मी प्रीच्या वेळेला स्ट्रॅटेजी सांगितलेली, जी आम्ही फॉलो पण केलेली, आणि त्याचा फायदा म्हणून पूर्व परीक्षेमध्ये मुलांना करंट अफेअर्सला अगदी शेवटच्या 1-1.5 महिन्यातल्या तयारीमध्ये खूप चांगले मार्क्स आले होते. सेम स्ट्रॅटेजी तुम्हाला मेन्सला फॉलो करायची की मॅम आत्तापर्यंत करंट अफेअर्स केलेलं नाही आहे किंवा कळत नाही आहे की एक्झॅक्टली काय वाचावं. साधी सिंपल गोष्ट, कुठल्याही 3-4 टेस्ट सिरीज, म्हणजे कुठल्याही अकॅडमीच्या प्रीसाठीच्या घेतल्यात तरी चालेल, 2026ची जी प्री होणार आहे त्याच्यासाठीची, किंवा म्हणजे खूप सगळ्या अवेलेबल आहेत ॲक्च्युली, टेलिग्रामला फ्रीमध्ये तुम्हाला मिळतात. काय करायचं, जी पण टेस्ट सिरीज आहे आपली, म्हणजे नॉर्मलवाली टेस्ट सिरीज, फुल लेंथची टेस्ट, त्याच्यातले करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स जे आहेत ना ते फक्त पिक करायचे. तुम्ही मेन्ससाठी एखादी टेस्ट सिरीज घेतली असेल तर त्याच्यामध्ये तर तुम्हाला मिळतीलच. समजा एका XYZ या क्लासची तुम्ही टेस्ट सिरीज घेतली, 3-4 क्वेश्चन पेपर आहेत, 4 क्वेश्चन पेपर जर जी असते तुमच्याकडे असतील तर 10-10-10-10 40 प्रश्न तुमच्याकडे झाले करंट अफेअर्सचे. सेम तुम्ही प्रीची जर एखादी घेतली तर एका पेपरमध्ये 15 प्रश्न आहेत. अशा जर 10 टेस्ट तुमच्याकडे असतील तर जवळपास 150 प्रश्न झाले. हे जे प्रश्न आहेत तेवढ्याचीच तयारी करायची. कारण जर तुम्ही वार्षिकी घेऊन बसाल, कुठलेही मॅगझिन जेही तुमच्याकडे असेल ते जर घेऊन बसाल, तुम्ही जेवढं वाचाल तेवढं तुम्हाला ते इम्पॉर्टंट वाटेल. प्रत्येक पॉईंटला तुमचा मेंदू तुम्हाला हे सांगेल की हे महत्त्वाचं आहे, हे महत्त्वाचं आहे, हे महत्त्वाचं आहे. मग करायचं काय, जे एक्सपर्ट लोक आहेत, जे त्याच्यावरती काम करतात, ज्याने त्याच्यावरती अभ्यास केला, त्यांनी ऑलरेडी तुमच्यासाठी सॉर्ट आउट केलेल्या आहेत गोष्टी, की हे इम्पॉर्टंट मुद्दे आहेत ज्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. मी असं नाही म्हणत की तुम्ही एका क्लासच्या टेस्ट सिरीज घेतल्या सगळ्याचे सगळे प्रश्न त्याच टेस्ट सिरीजमधून येतील, नाही. पण जर समजा तुम्ही 2 किंवा 3 क्लासच्या टेस्ट सिरीजमधले जर करंटचे प्रश्न घेतलेले असतील, एखादा प्रश्न यांच्या टेस्टमधून, एखादा प्रश्न त्यांच्या टेस्टमधून, असे करत करत 10 पैकी 7 तरी तुमचे येतातच. त्याच्यामुळे फायनली जर तुम्ही त्या कन्फ्युजनमध्ये असाल तर तुम्ही ते फॉलो करू शकता. अदरवाईज 45 डेजमध्ये असेच महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते काढून मी काही टेस्ट ज्या आहेत, म्हणजे पहिल्या 5 टेस्ट तर 4 की 5 टेस्ट तर मंथ वाईज आहेत, ज्या पाठीमागे 2025च्या आहेत, आणि बाकीच्या आहेत तर मग रँडम अशा ज्या इम्पॉर्टंटवाल्या न्यूज आहेत त्याच्यावरती काढलेल्या टेस्ट आहेत. सो त्याचा पण तुम्हाला फायदा होऊन जाईल. ठीक आहे. याच्यानंतर मुद्दा येतो जॉग्रफी. आता हे बोललो आपण, जॉग्रफी अँड एन्व्हायरमेंट. लक्षात घ्या, जॉग्रफी आणि एन्व्हायरमेंटचे प्रश्न जेव्हा येतात त्यावेळेला 6+4 किंवा 5+5 असे येतात. मग आता याच्यामध्ये हा जो एन्व्हायरमेंटवाला पार्ट आहे तिथे ज्यांचं कन्फ्युजन होतं, PYQ करणे, करंट अफेअर्स जे पर्यावरणाशी रिलेटेड आहे त्याच्यावरती थोडेफार प्रश्न विचारले जातात. मग जॉग्रफीचे जर मला 6 किंवा 5 प्रश्न येत असतील, इट इज नॉट एक्सपेक्टेड की तुम्ही मोठी मोठी पुस्तकं वाचत बसा. मला कोणीतरी विचारलं की मॅम आता मी अख्खा भारताचा भूगोल आणि अख्खा महाराष्ट्राचा भूगोल करत बसू का. पाठीमागचा जर पेपर पाहिला, लक्षात घ्या की महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, कोकण किनारपट्टी, सह्याद्री, दख्खनचं पठार, ह्याच्यावरतीच एका पेपरमध्ये 2-2, 3-3 प्रश्न आहेत. मग मला अख्खं पुस्तक वाचायची गरज आहे का? नाही आहे. खनिज संपत्तीवरती एक तरी प्रश्न आहेच, मग मला खनिज संपत्ती करणं गरजेचं आहे. लोकसंख्येवरती एखादा तरी प्रश्न आहे, म्हणजे मी लोकसंख्या करणं गरजेचं आहे. सो प्रशासकीय, प्राकृतिक, हवामान, त्याच्यानंतर अभयारण्यावरती एखादा प्रश्न आहे, आणि खनिज संपत्ती, असे ठराविक टॉपिक आहेत. म्हणजे बाकीही असतील, थोडे PYQ पहा म्हणजे लक्षात येईल. सो असे ठराविक टॉपिक आहेत जे मी प्रॉपरली करणं गरजेचं आहे, त्याला मी जास्तीत जास्त रिव्हिजन देणं गरजेचं आहे, ना की मी भरमसाठ करणं गरजेचं आहे. सो जेव्हा हे सगळं सेग्रिगेट करता येईल त्यावेळेला तुमची तयारी होते. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट राहतो, 3 प्रश्न येतात तुम्हाला लॉचे. याच्यामध्ये 2 कायदे आहेत, माहिती अधिकार अधिनियम आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम. हे जे 2 कायदे आहेत, या दोन्हीही कायद्याचे लेक्चर्स फ्रीमध्ये मी तुम्हाला तो जो इंग्लिशचा कोर्स आहे त्याच्यामध्ये दिलेले आहेत, विथ ट्रिक्स दिलेले आहेत. सो तेवढं जरी तुम्ही केलं, हे तुमचे 3च्या 3 प्रश्न बरोबर येतील, 6 मार्क्स येतील. आणि विशेष म्हणजे हे जे काही 3 प्रश्न येतात ना, हे रिपीट होतात. म्हणजे याच्यावरती जे काही राज्यसेवेला आलेले प्रश्न, त्याच्याहीपेक्षा मी म्हणेन की PSI मेन्सचा जेव्हा कायद्याचा पार्ट होता तेव्हा जे प्रश्न तिथे विचारले जात होते तेच प्रश्न रिपीट होतात. सो डायरेक्ट तुम्ही टेलिग्रामला जरी सर्च केलं ना, लॉ PYQ किंवा RTI PYQ, तरी तुम्हाला ते प्रश्न मिळून जातील. फक्त त्या ठराविक कलमं आहेत ती पाठ करा, विषय संपला. किंवा ते 2 लेक्चर जे आहेत
एक महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमचं आणि एक माहिती अधिकार अधिनियमचे. हे 2 लेक्चर केले, तुमचे हे सगळे प्रश्न येऊन जातील. मग पूर्ण पेपर 2ची तयारी कशी करायची मी हे सांगितलं. आता मुद्दा आहे की हे प्लस मराठी इंग्लिश हे आम्हाला 31 दिवसांमध्ये बसवायचं आहे. मग काय करायचं? प्रायोरिटी वाईज ठरवा की मला जास्त इम्पॉर्टन्स कशाला द्यायचं आहे. तुमच्याकडे तुमची एक टू डू लिस्ट असायला पाहिजे की मला या गोष्टी 100% करायच्याच आहेत. उदाहरणार्थ आत्ता जे मी काही मेन्सचं घेते पेपर 2चं, तर त्याच्यामध्ये मी मुलांच्या बाबतीत एक गोष्ट मला जाणवली की आत्तापर्यंत अभ्यास चांगला केला, पण आता 10-12 दिवस जेव्हा शिल्लक राहिलेत, एन्झायटी वाढायला लागली, भीती वाटायला लागली आणि सगळं इम्पॉर्टंट दिसते. सगळीकडे वन डे रिव्हिजन ज्या आहेत त्या बॅचेस सुरू झाल्यात आणि मग कळत नाही की काय करावं. एका विषयासाठी मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेळ दिला, पण मग परत नंतर गिल्टी यायला लागला की दुसरा विषय राहिला. एक अभ्यासाला घेतला की दुसऱ्या विषयाचा विचार येतो. तुम्ही जेव्हा मेन्सची तयारी करताना तुमचा बराचसा वेळ या विचारामध्ये जाऊ शकतो की मी आत्ता एक सब्जेक्ट करायला घेतला तर मला तो इम्पॉर्टंट नाही वाटणार, त्याच्यापेक्षा दुसरं काहीतरी इम्पॉर्टंट वाटेल. किंवा जसं मी पॉलिटी करायला घेतलं, इम्पॉर्टंट तर आहे, मार्क्स तर जास्त आहेत त्याला, पण आतमधून कुठून तरी आवाज येतो की अरे पॉलिटी बऱ्यापैकी वाचलंय, म्हणजे याची उत्तरं मला येऊ शकतात. मग सायन्सचं काहीच नाही ते, मी सायन्स करायला पाहिजे. मग सायन्स तुम्ही घ्याल, वाटेल की अरे नाही टेकचा पार्ट राहिला तो करायला पाहिजे कारण तुम्ही आत्तापर्यंत केलेला नाही आहे. टेकचं घ्याल तर वाटेल हे तर सगळं नवीन आहे, 8च तर प्रश्न आहेत, हे मी नंतर करेन. असं करत करत अख्खा दिवस जाईल, आउटपुट 0. बेस्ट वे, एका वेळेला एक विषय डोक्यात आला लगेच करायला घ्या. म्हणजे ॲटलिस्ट एकदा तो हातात घेतला की अर्धा पाऊण तास तरी त्याला सोडू नका. मग परत तो ठेवून द्या जर नसेल इच्छा होत तर, पण करा, काहीतरी करा काहीच न करण्यापेक्षा. ठीक आहे. आणि या सगळ्यासाठी 2023 ग्रुप बी ग्रुप सी, 2024 ग्रुप बी ग्रुप सी हे जे 4 पेपर आहेत ते कंपल्सरी ॲनालिसिस करायचेच आहेत. पेपर 2साठी एखादी टेस्ट सिरीज घ्या, त्या टेस्ट सिरीजचे पण 3-4 पेपर जे काही मिळतील तुम्हाला ते सॉल्व करून त्याचं ॲनालिसिस पण करा. कारण याच्यासाठी तुम्हाला जसं पेपर 1साठी तुम्हाला खूप सगळं मटेरियल आहे. पेपर 1साठी तर जी स्ट्रॅटेजी मी मुलांना सांगितली, आत्ता टेस्ट सिरीज सोडवल्यानंतर पण त्यांचा स्कोअर 79-80पर्यंत जातो आहे. ठीक आहे, म्हणजे आयोगाच्या पेपरमध्ये 85पर्यंत इझिली जाईल. सो जर तुम्हाला पेपर 1ची पण स्ट्रॅटेजी पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा, मी पुढचा व्हिडिओ घेऊन येईन. ॲक्च्युली याच व्हिडिओमध्ये द्यायचा विचार करत होते, पण मला वाटतं की खूप लेंदी झाला व्हिडिओ, त्याच्यामुळे थांबते मी. पण हे जे मुद्दे मी आत्ता सांगितलेत की नाही की काय काय करायचं, मग जर तुम्हाला कन्फ्युजन असेल की मॅम तुम्ही एवढं सगळं सांगितलं पण कळत नाही की इम्पॉर्टंट टॉपिक काय आहेत, आत्ताच तर सांगितलं की PYQ पहा, 2023-24चे पेपर पहा. जेव्हा पेपर पाहाल कळेल. साधी एक गोष्ट करा, समजा आता माझ्याजवळ हा एक पेपर आहे 2023चा ग्रुप सीचा मेन्सचा. काय करा, सरळ पेपर उघडा, याच्यामध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला दिसतंय की याच्यामध्ये पॉलिटीचे जे प्रश्न आहेत, पहिला प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये विचारलेला आहे की भारतीय राज्याचं धर्मनिरपेक्ष स्वरूप प्रकट करणारी कुठली कलम आहेत. आता हा कॉमन सेन्सवरती तुम्हाला येऊ शकतो, इथे डीपमध्ये जाऊ नका. पुढे विचारलं की संविधान सभेतील समित्या, प्रत्येक पेपरमध्ये विचारल्यात. संविधान सभेशी रिलेटेड असणाऱ्या ज्या समित्या आहेत प्रत्येक पेपरमध्ये विचारल्यात. मग माझं काम आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या 3-4 समित्या आहेत, त्या कुठल्या आहेत. जवाहरलाल नेहरू कुठल्या कुठल्या समितीचे अध्यक्ष होते, वल्लभभाई पटेल कुठल्या कुठल्या समितीचे अध्यक्ष होते. वल्लभभाई पटेल ज्या समित्यांचे अध्यक्ष होते त्याच्या काही उपसमित्या होत्या, म्हणजे मूलभूत हक्क उपसमिती तर आयोगाची फेवरेट आहे, JB ग्रुपला परत परत विचारले, ती करून घ्या. अल्पसंख्याक उपसमिती करून घ्या. त्यानंतर S वरदाचारी यांच्या अध्यक्षतेखाली असणारी जी काही समिती आहे नागरिकत्वावरची तदर्थ समिती, ती आयोगाने विचारली. प्रेस गॅलरी समिती विचारली. म्हणजे जर इथे एक समिती विचारली, इथे तुम्हाला जर पेपर दिसत असेल तर या पेपरवरती मी पुढे लिहिलेलं पण आहे की कुठली समिती कुठल्या याच्या व्यतिरिक्त इथे ज्या 4 दिल्यात त्याच्या व्यतिरिक्तच्या ज्या समित्या आहेत त्या पण लिहून ठेवलेल्या आहेत. सो ॲनालिसिस या वेनी करा, म्हणजे तुम्हाला परत पुढच्या पेपरमध्ये जेव्हा याच टॉपिकवरचा प्रश्न येईल ॲज इट इज नाही येणार, पण एक्सप्लेनेशनमधून येईल, तो तुमचा चुकणार नाही. अजेंडा हा ठेवा की माझी 100 मार्काची तयारी नाही झाली पाहिजे, भले माझी 80 मार्काची होऊ देत, पण ते 80 मार्क इतके परफेक्ट असायला पाहिजेत की त्याच्यातले मार्क्स माझे नाही गेले पाहिजे. फार एखादा दुसरा गेला तरी चालेल, पण आले पाहिजेत. आणि जर तुम्ही या भ्रमात असेल की नाही मॅम 40-50च्या पुढे जात नाही, तर राम राम, म्हणजे मी तुम्हाला तर काही सांगण्यात अर्थ नाही आहे. कारण मेन्सचे रिझल्ट पहा, मुलांचा स्कोअर 315-318 इथंपर्यंत आहे. याचाच अर्थ दोन्ही पेपरमध्ये मिळून मुलांचे जर एवढे मार्क्स येत असतील तर मुलं पहिल्या पेपरमध्ये दुसऱ्या पेपरमध्ये 75+ घेता येतं. पेपर 2मध्ये, पेपर 1मध्ये तर इझिली जातात, त्याचा काही विषय नाही, पण पेपर 2मध्ये सुद्धा जर तुम्हाला लिस्टमध्ये यायचं असेल तर तुमचा स्कोअर फार चांगला असणं गरजेचं आहे. आणि मेन्सला तो येतो, कारण मेन्सला तुम्हाला खूप जास्त करावं लागत नाही, लिमिटेड आहे, त्याच्यावरतीच प्रश्न
त्याच्यावरतीच प्रश्न येतात, रिपीट होतात प्रश्न, ठराविक टॉपिक, फक्त परफेक्ट करायची गरज आहे. केंद्र राज्य संबंधावरती ठरलेला प्रश्न आहे. पेपर पहा, फक्त पेपरनुसार प्रश्न. जसं मी आता समित्यांचा प्रश्न सांगितला तुम्हाला, लगेच समित्या सगळ्या परफेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर 163, 164, 167 ही जी 3 कलम आहेत, 100% प्रश्न आहे. राज्यपालांवरती 100% प्रश्न आहे. ज्यावेळेला आपण सर्वोच्च न्यायालय पाहतो, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, त्यांची पात्रता आणि जे काही आपण तदर्थ न्यायाधीश पाहतो, हंगामी न्यायाधीश पाहतो, याच्यावरती परत परत प्रश्न विचारले. मग हे करून घेणं माझं काम आहे. तर या गोष्टी करा. फक्त पेपर पहा आधी, मग तुम्हाला कळेल की मी नेमकं काय वाचायला पाहिजे आणि त्याच्यानुसारच अभ्यास करा. अदरवाईज तुम्ही जेवढं पण कराल, मी गॅरंटी देऊ शकते, तुम्ही पुस्तक जरी घेतलं नॉर्मली, म्हणजे तुम्ही आत्ता एक प्रश्न पाहिलात समजा आणि तुम्ही पुस्तक उघडलं आणि तुम्ही ते वाचायला लागलात, तरी तुम्हाला पुढचे 4 पानं महत्त्वाची वाटत राहणार. कारण आपला मेंदू आपल्याला सिग्नल देतो, अरे मग ह्याच्यावरती विचारलं तर, आधी नाही विचारलं पण आत्ता विचारलं तर, जेव्हा विचारतील तेव्हा पाहायला येईल. पण जे तुम्हाला 100% विचारलं जाईल हे माहिती आहे ना, ते सोडू नका. म्हणून PYQ करा. PYQमध्ये ऑब्वियसली 2022 ते 2024चे जे पेपर्स आहेत मुख्यचे, त्या पेपर्सचा ॲनालिसिस मी 45 डेज चॅलेंजमध्ये घेतले. जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. पण तो जॉईन केल्यावर जर तुम्ही केलात चुकून म्हणजे जर केलात जॉईन, तर त्याचे जे काही म्हणजे रेकॉर्डिंग दिलेले आहे टेलिग्रामचे, ते सगळे फोल्डरमध्ये आहेत, ते फॉलो करा. करंट अफेअर्सच्या टेस्ट तिथे दिलेल्या आहेत, त्या फॉलो करा. बाकीच्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत मी ग्रुप बी साठी दिलेले असतील, त्या सेम ग्रुप सी साठी लागू होतील, कारण पेपर पॅटर्न ऑलमोस्ट सेम आहे. ठीक आहे. डिफिकल्टी लेवलचे विचाराल, प्रीपेक्षा पेपर इझी आहे मेन्सचा. फक्त तुमचा अप्रोच काय आहे त्याच्याकडे पाहण्याचा, हे हा फार गोष्टी डिसाईड करतो. ठीक आहे. सो मला वाटतं की हेल्पफुल ठरलं असेल हे सेशन. खूप लोकांनी रिक्वेस्ट केलेली म्हणून हे सेशन घेऊन आले आणि तसंही ग्रुप बीची मुलं आत्ता मेन्सची तयारी करतात. काही मुलं अशी मला पाहायला मिळाली की प्रीचा रिझल्ट आला आहे पण कॉन्फिडन्स नाही आहे, भीती वाटते, एन्झायटी आहे, म्हणून विचार करतात की मेन्स नको, मग मी पुढच्या प्रीची तयारी करेन. तर हा निर्णय चुकीचा असेल, कारण तुमचं अल्टिमेट गोल पोस्ट मिळवणं हे आहे, परत परत प्री देणं हे नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, आत्ताची मेन्स तुम्ही सोडली, हातातून जाऊ दिली, पुढची प्री निघेल याचीही गॅरंटी नाही आहे. आणि तिसरी गोष्ट, जर तुम्ही आत्ताच्या मेन्सचा चांगला अभ्यास केला तर या मेन्सच्या अभ्यासाच्या जोरावरती 2026ची प्री तुम्ही क्रॅक करू शकाल. त्यामुळे कुठल्याही दृष्टीने विचार केला, सगळ्या अँगलनी विचार केला, तरी बेस्ट डिसिजन हाच ठरेल की येणारी एक्झाम मेन्सची मला द्यायची आहे आणि माझं 100% द्यायचं आहे. ठीक आहे. आता डिसिजन तुमचा आहे. पेपर 1बद्दल डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा, मी पेपर 1चा व्हिडिओ घेऊन येईन. पण तरीही जर तुम्हाला वाटत असेल की माझं मी करेन, मला काही डाऊट नाही आहे, पण मला थोडं इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे, इंग्लिशसाठी फ्रीवाला कोर्स दिलेला आहे, खूप लिमिटेड लेक्चर्स दिलेले आहेत. पण PYQ ॲनालिसिसचे जे लेक्चर्स आहेत त्याच्यातून जे काही 50 प्रश्न येणार आहेत, मी आत्ता या वेळेला गॅरंटी देऊ शकते, जर तुम्ही ते ॲनालिसिसचे ऑडिओज जे आहेत ते घेऊन आणि क्वेश्चन पेपर जरी घेऊन बसलात ना, तर 50 पैकी जवळपास 40 प्रश्नांचा रेफरन्स तुम्हाला त्याच्यातूनच दिसेल. कारण आत्तापर्यंत आयोगाने तो ट्रेंड फॉलो केलेला आहे, फक्त प्रश्न विचारण्याची पद्धती बदललेली आहे. पण तुम्हाला जर एकदा कळलं ना, फॉर एक्झाम्पल आर्टिकलवरती प्रश्न येताना आयोगाने खूप वेळा विचारले, गोल्ड इज अ प्रेशियस मेटल, मग गोल्डच्या आधी कुठला आर्टिकल येईल, ए अँड द की नो आर्टिकल, तर तिथे आर्टिकल नसतं. आता पहिल्यांदा गोल्ड इज प्रेशियस मेटल विचारले, परत नंतर सिल्वर विचारले, हे फरक आयोग करतो. ठीक आहे. किंवा सेम एक 6-7 टॉपिक आहेत, काल पण डिस्कस करताना मी स्टुडंटसोबत हेच बोलत होते की चेंज द व्हॉइससारखा टॉपिक आहे, क्वेश्चन टॅग असेल, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असेल. डायरेक्ट इनडायरेक्ट तर आता रिसेंटचा एका पेपरमध्ये 2024चा की कुठला तरी आहे, मला आठवत नाही आहे, राज्यसेवा आहे की ग्रुप BCचे, त्याच्यामध्ये ते डायरेक्ट इनडायरेक्टवरती 5 प्रश्न आहेत एकाच पेपरमध्ये. मग विचार करा की 10 मार्क्स तुम्हाला एकच टॉपिक मिळवून देऊ शकत असेल, तर मला काय कळलं पाहिजे की मला तो टॉपिक परफेक्ट करायचा आहे. हा अप्रोच तुम्ही ठेवा मेन्सच्या स्टडीला. ज्यांना वोकॅबलरीचा प्रॉब्लेम येतो, अगेन वोकॅबचे पण प्रश्न येताना 2-3 वोकॅब फक्त नवीन विचारले जातात आयोगाकडून, अदरवाईज ऑलमोस्ट सगळे वोकॅबलरीचे प्रश्न हे रिपीटेड आहेत. पण 1984 ते 2025 पर्यंतचे PYQ करायची तयारी तुमची असायला पाहिजे. ठीक आहे. आणि ते पॉसिबल आहे, कारण माझ्याकडच्या स्टुडंटनी ते केलेलं आहे. सो तुम्ही पण ते करू शकता. जस्ट कमेंट करून सांगा. बाकी पेपर 2बद्दल पण जर काही डाऊट राहिला असेल मनामध्ये तर तो विचारू शकता तुम्ही, त्याच्याबद्दल पण मी डेफिनेटली बोलेन. जर हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अभ्यास करा, कॉन्फिडंट राहा आणि तुमचावाला पार्ट प्रॉपरली करा, बाकी सरेंडर करा, यश तुम्हाला नक्की मिळेल. तुमच्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.